वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे। वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे। नाम तारक त्रिभुवनी, नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नाम याची जाणी। वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होई देहाचे। विठ्ठल 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 दास जन्म जन्म दीजो मोहे वृंदावन को वास। पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची कृपदाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज निज मन मुकर सुधारी। बरनु रघुबल विमल जसु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरो कलेश विकार। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपा देवा, क्या बात है। निवृत्ती उदारा सोपा देवा, मुक्ताबाई नाम त्रिभुवन
मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावन मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावन आदत्रय जननी देवा देवा आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी आदत्र जननी देवाची आदत्र जननी देवाची मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावन मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावन नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा विठ्ठल विठ्ठल जन्म येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होई देहाचे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान वैष्णव भक्त असणारे आणि आपण म्हणतो की वारकरी संप्रदाय फक्त पुरुषांकरता आहे असं अजिबात नाही. तर वारकरी संप्रदायामध्ये देवाची भक्ती करणारे अनेक होऊन गेले आणि त्यातलेच अगदीच भगवंताचे अगदी जवळचे असणारी व्यक्ती भगवंताला अतिशय प्रिय असणारे नवे नवे ज्यांच्या करता जगाचा चालक मालक पालक स्वतः दळण दळण्याकरता बसतो ज्यांच्या करता देव भांडी सुद्धा घासायला तयार होतो ज्यांच्या करता देव ज्यांच्या करता जगाचा मालक त्यांच्या समोर येऊन त्यांनी सांगितलेले ओव्या सुद्धा म्हणू लागतो अशा असणाऱ्या भगवंताच्या लाडक्या अतिशय प्रिय असणाऱ्या भक्त म्हणजे फक्त जनाबाई संत जनाबाई यांचा असणारा सुंदर असा 4 चरणाचा अभंग. या 4 चरणाच्या अभंगामध्ये या 2 चरणाच्या देहाचं सार्थक कसं करावं हे सांगणार आहे. विठ्ठल विठ्ठल जनाबाई महाराज या अभंगामध्ये म्हणतात जनाबाई म्हणतात की बाबा हो जन्माला आला ना तर देहाचं सार्थक करण्याचं काही ना काही करा देहाचं सार्थक व्हावं नाहीतर शेवटी आपल्या सगळ्याला माहित आहे मातीचा देह मातीमध्ये जाणार आहे पण या देहाची माती न करता ज्याला वाटतं या देहाचं मोती व्हावं त्यांनी या देहाची सार्थकता कशामध्ये हे शोधलं पाहिजे. मग सार्थकता शोधण्याकरता जनाबाई म्हणतात जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. आला ना जन्माला भगवंताने तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म दिला तर या मनुष्य जन्माचं आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे. मग महाराज आम्ही अज्ञानी जीव आहोत जनाबाई आम्ही अज्ञानी जीव आहोत. अहो तुमच्यासोबत देव उठतो बसतो म्हणजे काय आमच्यासोबत होतं का असं नाही आम्हाला देहाचं सार्थक नाही करता येत. मग तुम्ही असं करा आम्हाला सार्थक देहाचं कशाने होईल हे सांगा. मग जनाबाई अभंगाचं 2रं चरण आपल्याला देतात की वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होई देहाचे तेने सार्थक देहाचे. म्हणजे या वाचेने जर भगवंताचं भजन आपण केलं या वाचेने देवाचं नाम घेतलं विठ्ठलाचं नाम घेतलं तर या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जनाबाई म्हणतात हा नामाचा महिमा आहे. अहो नामाचा महिमा जर वर्णन करायला गेलं तर शब्द सुद्धा पुरणार नाही. कारण या त्रिभुवनामध्ये तारक असं काय आहे आपल्याला तुम्हा आम्हाला तारणार काय असेल एक मात्र भगवंताचं नाम आहे ज्या कलियुगामध्ये सुद्धा आपल्याला तारून नेईल. आणि हे जनाबाई सांगतात की नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी.
हो हे जनाबाईंनी सांगावं. हो म्हणून या देहाचं सार्थक कशात आहे याचं यथार्थ वर्णन करणारा आजचा हा अभंग. विठ्ठल 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 चिंतनाकडे वळण्यापूर्वी फक्त एक दया घन शंकर गुरु महाराज, 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 दया घन शंकर गुरु महाराज. हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर जय जय, हर 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 जय जय शंकर, हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो, देवा शिव शंकर शंभो, स्वामी शिव शंकर शंभो, हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर जय जय शंकर. पुरविती दासाचे काल, पुरविती दासाचे काल, दया घन शंकर गुरु महाराज, दया घन शंकर गुरु महाराज, दया शंकर गुरु महाराज, दया घन शंकर गुरु महाराज. दया घन शंकर गुरु महाराज. विठ्ठल विठ्ठल चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं. आज या ठिकाणी सगळ्याला ज्ञात आहे कशा निमित्त जमलो, कशा निमित्त हा कार्यक्रम आहे, पण तरी सुद्धा कीर्तनकाराचं कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी असणारे मगर परिवार आणि मगर परिवारातील अतिशय महत्त्वाचे व्यक्ती कैलासवासी वसंत दिगंबर मगर बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्षश्राद्धानिमित्त आज या ठिकाणी गोड असं कीर्तनाचं नियोजन आपल्या मगर परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. आता अजून काही लोकांना प्रश्न पडतो, महाराज मला परवा दिवशीच एक जण विचारलं, महाराज हे वर्षश्राद्ध वगैरे काही केल्यानंतर गेलेल्या जीवात्म्याला आपण परत आणू शकणार आहे का, किंवा गेलेल्या जीवात्म्याला परत आणण्याकरता वर्षश्राद्ध आहे का? तर सुरुवातीला सांगून जाते गेलेला जीवात्मा परत यावा याच्याकरता वर्षश्राद्ध नाही. गेलेला जीवात्मा परत यावा याच्याकरता वर्षश्राद्ध नाही, तर गेलेला जीवात्मा सद्गतीला जावा याच्याकरता वर्षश्राद्ध आहे. आणि म्हणून त्यांच्या नावाने दान धर्म होणं गरजेचं आहे, सत्कर्माच्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी ते होत आहेत, पिंडदान होतंय, अन्नदान होतंय, धनदान होतंय, वस्त्रदान होतंय, ज्ञानदान होतंय. याच्याहून अहोभाग्याची गोष्ट काय असू शकते. मला असं वाटतं जीवनात आल्यानंतर माणसाने आपल्या गावासाठी, राज्यासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी भले आपल्याला काही करता नाही आलं, काही फरक पडत नाही, पण किमान आपल्या लेकरा बाळांसाठी आपण करून ठेवावं, जेणेकरून आपण गेल्यानंतर तरी ते आपली आठवण काढतील आणि त्यांच्या मनात आठवणी रूपाने आपल्याला जिवंत राहता येईल. कारण माणसाने इथं आल्यानंतर मरावे परी कीर्ती रूपे
चमच मुरे किरदी मागे उत्तमाची उरी कीर्ती मागे आपल्याला नावा रूपाने कीर्ती रूपाने तरी मागे शिल्लक राहता आलं पाहिजे. भले आपण शरीर रूपाने संपलो, भले आपण आत्मा रूपाने संपलो, तरी नावा रूपाने, स्वभाव रूपाने, आठवणी रूपाने माणसाच्या मनात आपल्याला जिवंत राहता आलं पाहिजे. आणि ते काम आज बाबांनी केलं. म्हणूनच बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली असणारे त्यांचा एक मुलगा सूरज वसंत मगर, त्यांच्या 5ही कन्या, आधी करून त्यांच्या पत्नी शारदा वसंत मगर, संपूर्ण परिवार आज त्यांना न विसरता त्यांच्यासाठी आज या ठिकाणी एवढं सगळं करतायत. खरं पाहायला गेलं तर आज हे करणं का गरजेचं आहे? कारण मनुष्याच्या जीवनातला शेवटचा क्षण म्हणजे आजचा दिवस आहे. कारण बघा, आयुष्यभर तो माणूस कसा जगला, काय केलं हे आजच्या दिवसावर निर्भर आहे. कारण बघा, आजच्या दिवशी आपण जे जे काही करणार हे त्यांना जाऊन भेटणार आहे. माणसाचं आयुष्य बघा, आजचा तो दिवस आहे ज्या दिवशी हा जीवात्मा तुमच्या आमच्यातून निघून गेला होता. हा जीवात्मा जेव्हा तुमच्या आमच्यातून निघून गेले, बाबा जेव्हा तुमच्या आमच्यातून निघून गेले, तो आजचा दिवस. आणि आजच्या दिवशी ते निघून गेले. 1 वर्षाचा काळ लोटला आणि 1 वर्षामध्ये त्यांनी आयुष्य जेवढ्या वर्षाचं जगलं ते 1 वर्षात संपत आलं बाबा. आणि आज वर्षश्राद्धाचा दिवस आहे. आज वर्षश्राद्धाचा दिवस आहे. याचा अर्थ शेवटचा, मनुष्याच्या जीवनातला शेवटचा दिवस, शेवटचं कार्य म्हणजे वर्षश्राद्धाचं आहे. इथून पुढे त्या मनुष्याचं इथं काहीच नाही बाबा, संपलं त्याचं सगळं. पण ऐका, तरी सुद्धा त्या मनुष्याकरता आपलं करणं कर्तव्य आहे. कारण त्या मनुष्याने जिवंत असताना आपल्यासाठी कळत नकळत अशा अनेक गोष्टी केलेल्या असतात, जेणेकरून त्यांचे उपकार आपल्यावरती झालेले असतात. म्हणून त्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांच्यासाठी करणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून आज वर्षश्राद्धाचा अर्थात बाबांच्या जीवनातला शेवटचा क्षण, शेवटचा दिवस गोड करण्याकरता आज या ठिकाणी एवढा सगळा अट्टा आहे. याजसाठी केला होता अट्टहास, 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 याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, 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 शेवटचा दिस गोड व्हावा. बाबा विसावा, आता निश्चिते बाबा विसावा, आता निश्चिते बाबा विसावा, आता निश्चिते बाबा विसावा.
व्हावा. शेवटचा दिवस गोड करण्याकरता हा अट्टहास. कारण जीवनातलं सगळ्यात शेवटचं कार्य म्हणजे वर्षश्राद्ध आहे. आणि म्हणून असणारे मगर परिवार आज एकत्र येऊन बाबांच्या असणाऱ्या जीवनातलं शेवटचं कार्य या ठिकाणी पार पाडण्याकरता वर्षश्राद्ध आणि वर्षश्राद्धाकरता या ठिकाणी असणारे संपूर्ण मगर परिवार एकत्र येऊन त्यांच्यासाठी करतात. याच्याहून अहोभाग्याची गोष्ट काय असू शकते गड्या. एकत्र येतात कारण या कलियुगामध्ये एकत्रितपणा जे आहे थोडासा कमी झाला बाबा. आपण आता वेगळे वेगळे सगळं दिसायला लागलो. म्हणून एकत्र येऊन असणाऱ्या त्यांच्या पाचही कन्या एक त्यांचे चिरंजीव आज एकत्र येऊन त्यांच्या नावाने एवढं सगळं करतात. मी म्हणेल अशीच त्यांची सेवा करत राहा. त्यांचा प्रेम त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या मगर परिवारावरती राहो. विठ्ठल विठ्ठल अशी लेकरं त्यांना भेटली. त्यांच्या नावाने या ठिकाणी अन्नदान वगैरे या ठिकाणी एवढं सगळं दान धर्म होतंय. आणि म्हणून आलेल्या सर्वांना विनंती असेल माझी, आलेल्या आहात आपल्या मगर परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहात. तर बरीच लोक अशी असतात की वर्षश्राद्धाचं खात नाहीत. मला आवर्जून लोक सांगतात महाराज तुम्ही काही नका सांगू पण तेवढं सांगा गड्या. वर्षश्राद्धाचं खात नाहीत का, काय अडचण आहे. माझा रोखठोक बोलणं असतं. मी नेहमी एकच सांगते, आपण जर दुसऱ्याच्या वर्षश्राद्धाला खाल्लं नाही, सगळे जाणकार आहेत मला लई बोलायची गरज नाही, आपण जर खाल्लं नाही दुसऱ्याच्या वर्षश्राद्धाला तर आपलं कोण खाणार आहे बरं. म्हणून अन्न हे अन्नच आहे. अन्नाला अन्नासारखंच घ्या. उलट इथल्यासारखं अन्न पवित्र सात्विक कुठेही भेटणार नाही. देवाच्या प्रसादे करा रे भोजन, 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 देवाचा प्रसादे करा रे भोजन, देवाचा प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, भोजन प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाचा प्रसादे करा रे भोजन, देवाचा प्रसादे करा रे भोजन, भोजन प्रसादे करा रे भोजन, देवाचा प्रसादे करा रे भोजन. वाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण अधिकारी, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, 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 देवाचा प्रसादे करा रे भोजन, देवाचा प्रसादे करा रे भोजन, देवाचा प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन. आपल्याला हा प्रसाद ग्रहण करताही आला पाहिजे. म्हणून आलेल्या विनंती, एवढं अन्नदान मगर परिवार करतायत तर भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही. कारण गेलेल्या जीवात्म्याचं अन्न जोपर्यंत, या लोकांना अन्नदान का करायचं बाबा आजच्या दिवशी, कारण या लोकांमध्ये एखादा जीवात्मा हा पुण्यवान असतो. त्या पुण्यवान जीवात्म्याच्या मुखामध्ये गेलेल्या जीवात्म्याच्या नावाचं अन्न जर गेलं तर गेलेला जीवात्मा सुखी होतो आणि जाता जाता घर परिवाराला आशीर्वाद देऊन जातो. याच्याकरता एवढा सगळा अट्टहास आपल्या मगर परिवाराने या ठिकाणी केलेला आहे. गोड असं नियोजन मगर परिवाराने केलेले, आधी करून असणारे संपूर्ण आपले मगरवाडी ग्रामस्थ
आदी करून संपूर्ण मंडळी या ठिकाणी, संपूर्ण आपले टाळकरी विनेकरी बाबा, गायनाचार्य आमच्या सिद्धिताई या ठिकाणी आहेत, सोबदार बाबा आहेत, मृदुंगाचार्य, आणि या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करतात सुंदर असे सिस्टीमवाले दादा, सुंदर अशी सिस्टीम त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या गड्या. आपल्या भागचं वैभव म्हणता येईल. आपल्या भागाला अशी सिस्टीम लागली, आपलं भाग्य आहे. काही काही भागाला गेलं तर फार अवघड परिस्थिती होते बाबा. मी कोणाला नावं ठेवत नाही. आमच्या गुरुवारी बाबा म्हणतात आपल्या तोंडातून स्तुती करावी पण निंदा कोणाची करू नये गड्या. आणि म्हणून खरंच गोड अशी सिस्टीम या ठिकाणी आहे आणि मला फार कौतुक वाटतं. मी विशेष करून कुणाचं कौतुक मागं राहिलं तरी चालेल, पण सिस्टीमवाल्या दादांचं कौतुक करायचं मी मागं ठेवत नाही. मला फार कौतुक करायची सवय आहे. मी फार कौतुक करते सुद्धा सिस्टीमवाल्या दादांचं. कारण बघा त्यांचा एक जरी हे माईक हे काही जरी जळून बरं, पण जळलं तर त्यांचं लाखाभराचं नुकसान आहे. पण आपले कार्यक्रम चांगले व्हावे याच्याकरता ते कशाची सुद्धा पर्वा करत नाहीत. म्हणून खरंच गोड सिस्टीम आपल्या भागचं वैभव आहे आणि अशी सिस्टीम आम्हाला कुठं भेटत सुद्धा नाही बाबा. आम्ही सांगतो आता आमचे ओम साई चैतन्य दादा, ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल ज्यांचं महाराष्ट्रामध्ये सध्या आता टॉपला नाव आहे, ते या ठिकाणी आहेत. आणि या सिस्टीमवर जे जे कीर्तनं वाजलीत ती सगळी यूट्यूबवर आहेत. आणि आम्हाला जर कोणाला सांगायचं गेलं की बाबा असा आवाज पाहिजे, आम्ही लगेच दाखवतो का हे ओम साई क्रिएशनवरती पहा, हे कीर्तन केलं होतं, इथे ही सिस्टीम होती, असाच आवाज आम्हाला पाहिजे. एवढी सुंदर सिस्टीम या ठिकाणी आहे. आणि खरं सांगू मला फार कौतुक करायची सवय आहे. मी काही दिवसापूर्वी पंढरपूरला कीर्तनाला गेल्यानंतर तिथं सुद्धा अशी सिस्टीम आल्या दादांचं फार कौतुक केलं. खरं सांगते हो, मनापासून फार कौतुक केलं. एवढं कौतुक केलं, कीर्तन झाल्यानंतर त्यांनी माझी भेट घेतली आणि खिशातनं 5,000 रुपये काढून दिलं. किती दिलं? आणि मी खरं सांगतो त्यांच्यापेक्षा डबलच कौतुक केलं तुमचं. मग आता लय अपेक्षा माझी पण नाही गड्या. तुम्ही तुमच्या मनाने बघा, फक्त कीर्तन झाले माझी भेट घ्या. पण या ठिकाणी खरंच गोड सिस्टीम आहे. करावं तेवढं कौतुक कमी आहे. आपलं हे कीर्तन आपल्याला वारंवार पाहता यावं याच्याकरता आमचे ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहेत. चैतन्य दादा आहेत, आधी करून असणारे संपूर्ण मंडळी या ठिकाणी, बालगोपाल आधी करून संपूर्ण मंडळी, आमचे काका शिवाजी काका आहेत, दादा या ठिकाणी आहेत, बाबा आहेत, आधी करून मंडळी परिचयाचे आहेत, काही अपरिचयाचे आहेत. पण मी कोणाचं जास्त नामोल्लेख करत नाही. आपल्याला चिंतनही पाहायचं, कारण फार साधू संतांच्या अभंगावरती बोलावं एवढे आपण ज्ञानी नाही, पण तरी सुद्धा आपल्याला समजेल, आपल्या जीवनामध्ये थोडाफार बदल होईल एवढं आपल्याला चिंतन पाहायचंय. विठ्ठल 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 कीर्तनाने आपल्या जीवनाचं परिवर्तन झालं पाहिजे तर ते कीर्तन. आणि मला आठवतं या भागात आल्यानंतर माझं कीर्तन ऐकून जर 4 लोक माळा घालत असतील तर बस माझं कीर्तन सार्थकी लागलं की हो. आणि हे तुमच्याच भागात घडलंय, हे तुमच्याच इथं घडलंय. त्याच्यामुळे सांगायचं यो की इथंच शेजारी कीर्तन होतं, कीर्तन ऐकलं, काय त्यांच्या मनाला लागलं मला माहीत नाही, पण कीर्तन ऐकल्यानंतर त्यांना वेगळाच समाधान वाटलं, वेगळंच काहीतरी मनामध्ये आलं की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आग्रह धरला की नाही म्हणे आम्हाला माळ घालायचे. आणि सहपत्नी त्यांनी माळ घातली सुद्धा, त्यांनी त्यांच्या मित्रांनी. आणि एवढा जर बदल होत असेल तर माझे बाबा म्हणतात बास आपल्या कीर्तनातनं आपलं कीर्तन नाही कळू दे, पण आपल्या कीर्तनातनं आपल्या जीवनाचा बदल झाला पाहिजे असं जरी एखाद्या मनुष्याला वाटलं तर कीर्तन करण्याचं सार्थक झालं. आणि म्हणून आपला भाग तसा समृद्ध आहे बरं. त्या बाबतीत तरी आपल्या भागाला काही जरी सांगितलं ते पटकन रुजतं, कळतं. म्हणून विशेष करून या भागामध्ये कीर्तन सांगायला मलाही बरं वाटतं बरं. म्हणून आज या ठिकाणी चिंतना करता घेतलेला जनाबाईचा अभंग 4 चरणाचा आहे. साधा सोपा सरळ आहे, फार काय अवघड नाही. आणि जनाबाईने या अभंगामध्ये देहाचं सार्थक कसं करावं हे सांगितलेलं आहे. जनाबाई म्हणतात जन्माला आला ना, अरे देह वाया कशाला घालवताय? जन्माला आला तर देहाचं सार्थक करण्याकरता रात्रंदिवस प्रयत्न करावे. कारण देहाचं सार्थक नाही तर या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला पुन्हा 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 फिरावं लागेल. आणि मग काय उपजते नाशे नाशिले ते पुनरपिदिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की आपल्याला पुन्हा पुन्हा फिरावं लागेल जर देहाचं सार्थक आपण करून नाही घेतलं तर. म्हणून मनुष्याने देहाचं सार्थक करावं. पण तुम्ही आम्ही देहाचं सार्थक करूच शकत नाही, कारण आपली अवस्था कशासारखी झाली. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड उदाहरण दिलं बाबा.
आणि सलगच 2 उदाहरणं दिलेली आहेत ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय फार गोड सांगतात. ज्ञानोबरायांनी म्हणावं, पाहेपात दूध पवित्र आणि गोड. दूध कसं असतं? पवित्र आणि गोड असतं. दूध पवित्र आणि गोड असतं. गाईचं दूध, म्हशीचं दूध आपण ज्याचं घेतो ते घ्या, जे तुमच्याकडे असेल ते. आता दूध पवित्र आहे, गोड आहे, पण आपली अवस्था कोणासारखी झाली माहिती का? आपली अवस्था गोचडासारखी झाली. गोचिड माहिती आहे? गोचिड शेतकरी असला तर गायी पाळलेल्या असतील, आणि गायी पाळलेल्या असली तर गायीला गोचिड असतो एवढं तर 100% माहिती असतं. हा, गायीचा गोचिड आपल्याला सगळ्याला माहित आहे. गायीच्या अंगाला तो रात्रंदिवस चिटकून असतो. गोचिड गायीच्या अंगाला रात्रंदिवस चिटकून असतो, पण त्याला गायीचं फक्त रक्तच पिता येतं, दूध पिता येत. दूध अमृत आहे, दूध पवित्र आहे, पण त्याला दूध पिता येत नाही, तो रक्तच पित बसतो. तसं तुमच्या आमच्याकडे देहाचं सार्थक करण्याचे बरेच साधन आहेत, पण आम्ही मात्र सार्थक करत, आम्ही त्या गोचडासारखं नुसतं रक्तच पित राहिलो. नाही नाही देवा मला हे दे, सार्थक काय बघू पुढल्या जन्मात, अजून पुढं लय आयुष्य पडलंय, बघू पुढच्या पुढं, बघू पुढच्या पुढं, म्हणून फक्त आयुष्याची नासच आपण करत गेलो. देहाचं सार्थक करायचं आपल्याला काही कळलं नाही, मग गोचडासारखी अवस्था. दुसरी म्हणजे बेडकासारखी अवस्था झाली. बेडूक कमळाच्या खाली बसतो, आणि कमळाच्या खाली बसल्यानंतर कमळामध्ये परागकण आहेत, जे चाखल्यानंतर हा त्याचा स्वाद कशातच नाही. एवढंच सुंदर असे परागकण त्या कमळामध्ये असतात, पण बेडकाला ते परागकण खाता येत. बेडूक कमळाच्या खाली बसतं आणि तिथला खालचा गाळ खातं. कोण? बेडूक. मग बेडकासारखी आपली अवस्था झाली आहे. भगवंतासारखं ऐश्वर, वारकरी संप्रदायासारखं ऐश्वर आपल्या महाराष्ट्राला लाभलं. एवढं सुंदर सगळं काही आपल्याला भेटून सुद्धा आपण मात्र आयुष्याची माती करतच चाललोय बाबा. अनेक चांगली गोष्टी घेण्यासारखं आहेत, पण आम्ही मात्र देहाला सार्थकता नाही देऊ शकत का? आम्ही त्या गोष्टींकडे जायला तयार नाही. म्हणून महाराज म्हणतात, म्हणून जनाबाई म्हणतात की या देहाचं सार्थक करण्यासाठी एकच करा बाबा हो, जन्माला आला ना तर मिळालेला देह असाच वाया जाऊ देऊ नका. आम्ही वाया घालवला त्याचं कारण आहे. आम्ही वाया घालवला, कसा वाया घालवला ऐका. आता इथं बसणारी कितीतरी लोक, कुणाचं वय 50 आहे, कुणाचं 60 आहे, कुणाचं 75 आहे, कुणाचं 72 आहे, कुणाचं 35 आहे, कुणाचं 40 आहे, कुणाचं 45 आहे, कुणाचं 15 आहे, कुणाचं 18 आहे, कुणाचं 19 आहे, कुणाचं 20 असेल ते असेल. प्रत्येकाचं वय प्रत्येकाला माहीत असेल. नसेल माहीत तर घरी गेल्यानंतर बघा, आपल्या जन्मपत्रिकेमध्ये बघा, नाही तर कशात बघायचं ते बघा. आता आपलं काही वय असेल, जे काय आपलं वय आहे बघा, आपण किती वेळ वाया घालवला. तुमचं वय समजा 40 आहे, तुमचं 45 आहे, 35 आहे, 25 आहे, 50 आहे. या आयुष्याला तुमच्या लक्षात घ्या. आता एवढी मनपात बसलेली माणसं आहे ना, तुमचं आयुष्य मनात धरा की बाबा मी 18 वर्षाचा आहे, मी 25 वर्षाचा आहे, मी 40 वर्षाचा आहे, मी 30 वर्षाचा आहे. लक्षात घेतलं सगळ्यांनी? तुम्ही किती वर्षाचं आहे घेतलं लक्षात? मी काय कुणाचं तोंड बघून नाही सांगणार तुम्ही किती वर्षाचा आहे, कारण आता एवढ्या क्रीमन एवढं काय काय निघलंय, कुणाचं वय कळत नाही. त्यामुळे आपल्याला मी काय कुणाचं वय नाही सांगणार, पण आपलं वय लक्षात घ्या. तुमचं काय जे वय असेल ते धरलं मनात. आता मनात विचार करून त्या वयाला धरून विचार करा की गेले 50 वर्ष काय केलं, गेले 45 वर्ष काय केलं, गेले 50 वर्ष, गेले 42 वर्ष, गेले 25 वर्ष, गेले 18 वर्ष, जन्माला आल्यापासून आजपर्यंत असं काही केलं का की जेणेकरून लोकांनी मी गेल्यानंतर सुद्धा मला आठवणीत ठेवावं? केलं का बाबा? काय केलं का? विचार तरी करताय का नाही? विचार करताय? नाही बाबा. मग आठवाय जर चालू केलं, अरे 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 एवढा वेळ आम्ही कशात वाया घालवला, बंगलाच बांधायचा, गाडीच घ्यायची, पोरांचे लग्न करायचे, हे करायचं ते फक्त याच्यामध्ये लोकांनी आपल्याला आठवणीत ठेवावं असं काही केलं का? दान धर्म केलं का? सत्कर्माच्या गोष्टी केल्या का? नसेल केल्या तर हात जोडून माझं सांगणं आहे गड्या, मागे गेले पाहू नका, पुढे जामीन येतो का. गेले 25 वर्ष अशी वाया गेले असतील तर काळजी करू नका. येणाऱ्या 5 वर्षात तरी असं काहीतरी करा की गेलेले 25 वर्ष कुणी आठवणीत नाही आणले पाहिजेत. गेलेले 25 वर्षाचा विचार कुणी केला नाही पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे हा गेले 25 वर्षात त्यांनी वाईट कार्य केली, गेले 50 वर्षात त्यांनी वाईट कार्य केली, अरे बघ, पण आता या 5 वर्षात त्याच्यासारखा बदललेला माणूस मी पाहिला नाही. हे आपल्या दुश्मनांनी सुद्धा म्हणावं, बास मग म्हणायचं आपलं जीवन सुधारलं. पण हे आपल्याला कळत नाही. म्हणून आता आजपासून निश्चय करा,
की मागचं गेलं चुकलं, मागं काही करता नाही आलं विसरून जाऊ, पण आता इथून पुढे येणारा काळ तरी सुधरवू असं म्हणा ना जरा स्वतःला. आणि सुधरावा ना, नाही सुधारता आलं तर मग काही खरं नाही. मग आपली अवस्था कुणासारखी, एक साधा सामान्य व्यक्ती जो त्याचा कोळशाचा धंदा करायचा, कोळशाचा व्यापार करायचा आणि घर चालवायचा. बरा आपलं कशी अवस्था झाली बघा, घर चालवायचा कोळशाच्या व्यापारावरती. आणि एक दिवशी राजा शिकारी करता गेला. शिकारी करता गेल्यानंतर जंगलातून भटकून राजाला फार भूक लागली, तहान लागली, तहानेने व्याकुळ झाला. कुठं थांबायचं, घर दिसलं बाजूला. तिथं घर दिसल्यानंतर घरामध्ये प्रकाश दिसला, म्हणे त्या घरी जाऊया. राजा त्या घरी गेला. घरी गेल्यानंतर राजा आहे का कोण आहे त्याच्या घरच्यांनी विचारपूस केली नाही. पण एक व्यक्ती आपल्या दारात आलाय, त्याला उपाशी लावायचं कसं, त्याला तसं लावायचं कसं, म्हणून त्या मावशीने काय केलं, त्याला जेवायला वाढलं, पाणी दिलं, पोटभर पाणी पिला, पोटभर जेवण केलं. आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर एवढा आनंद वाटला त्याला की म्हणे वा बरं वाटलं. मग एवढं सगळं आपण कोण आहे हे सुद्धा विचार नाही, आपण राजा आहे भिकारी आहे कोण आहे नाही विचारलं. पण किती दया करतात, किती भारी माणसं आहेत, साधं सुद्धा घर आहे, साधी सुधी माणसं आहेत, पण काय काय विचार आहेत. आणि खरं सांगू, माणसाचे कपडे जरी फाटलेले असले तरी चालतील, माणसाचे कपडे फाटलेले असले तरी चालतील, पण माणसाचे विचार फाटलेले नसावे गड्या. माणसाचे कपडे मळलेले असले तरी चालतील, पण माणसाचे विचार मळके नसावे गड्या. कारण विचाराव आपलं सगळं काही आयुष्य आहे. विचार चांगले असतील तर आयुष्य सुंदर आहे. कारण विचार करावा माणसाने, विचार कर म्हणा, हे जीवन नाही पुन्हा 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 भेटायचं नाही. म्हणून चांगल्या विचाराने आयुष्य आपण घडवलं पाहिजे. म्हणे भले राहणीमान साधी आहे त्यांची, पण विचारसरणी किती उच्च आहे. मग एवढा आनंद झाला राजाला. राजा म्हणे मी आता निघतो, रात्रीची वेळ पण मला निघू द्या म्हणे. राजाने पोटभर जेवण केलं, राजा निघून गेला. पण खुश झाला होता. परिवाराने मी कोण आहे नाही विचारता माझ्यासाठी एवढं सगळं केलं ना, चला त्यांची मदत करूया. म्हणून राजाने एक त्यांना हे दिलं, त्यांचा व्यापार चांगला व्हावा किंवा त्यांनी काहीतरी आयुष्यात करावं, अजून सुखी समाधानी व्हावी याच्याकरता चंदनाची झाडं दिली. चंदनाची झाडं दिली त्या परिवाराला. चंदनाची झाडं दिल्यानंतर, लाकडं दिल्यानंतर एवढा आनंद, चंदनाची बागच दिली बाबा. आता चंदनाची बाग भेटल्यानंतर काय काय करेल माणूस. चंदनाची बाग भेटली, चंदनाच्या झाडाची बाग भेटली, एवढा आनंद. पण त्या मनुष्याला त्या बाबतीतलं काही ज्ञानच नव्हतं. मग राजाने त्यांना सांगितलं बाबा मी रात्री तुमच्या इकडे आलो होतो, मला फार भूक लागली होती, मला तहान लागली होती, मी कोण आहे न विचारता तुम्ही माझी भूक भागवली, माझी तहान भागवली, याच्याकरता मला तुमच्या दया आली, म्हणून मी तुम्हाला हे काय करतो, चंदनाची अख्खी बागच देऊन टाकतो, घेऊन टाका म्हणे तुम्हाला. आणि देऊन टाकल्यानंतर एवढा आनंद झाला. तर राजा निघून गेला. आता घरामध्ये पैसा येण्यासाठी काहीतरी काम करावं लागेल. त्या व्यक्तीने काम करायला चालू केलं. राजाने जी बाग दिली होती त्या बागेतले लाकडं तोडून आणायचा, त्याचा कोळसा करायचा आणि विकायचा. कशाची? चंदनाच्या झाडाचा कोळसा करून त्याने विकला. आणि चंदनाच्या झाडाचा कोळसा विकल्यानंतर काय येत असतील कोळशाचे पैसे, मला काही त्याचं एवढं, त्या भागाचं एवढं काही मला माहीत नाही. पण पैसे जेवढे यायचे तेवढं घ्यायचा, घर त्याचा आरामशीर चालायचं. पण आता पाऊस थोडा पडल्यानंतर ओलं झालं सगळं. मग त्याने विचार केला आता लाकूड जाळायचं कधी, कोळसा घेऊन जायचं कधी, हे कधी व्हायचं ते कधी. मग आता घरात तर पैसा पाणी आला पाहिजे, म्हणून त्याने काय केलं, न जाळताच यावेळेस ते लाकूड घेऊन गेला, चंदनाचं लाकूड घेऊन गेला. लाकूड घेऊन गेल्यानंतर विकत असताना त्यांनी सांगितलं अरे बाबा हे तर चंदनाचं लाकूड आहे, तू चंदनाचं लाकूड घेऊन आला. मग मात्र त्याने मनामध्ये धरले होते त्याच्या डबल टिबल पैसे त्याला भेटले. आता पैसे भेटल्यानंतर तेवढा आनंद त्याला झाला. मग त्याने कपाळात मारून घेतलं, अरे कोळशाच्या तिप्पट पैसे आपल्याला भेटले त्या ठिकाणी, तिप्पट पैसे. कोळशाचे किती एवढेसे भेटायचे, त्याच्या आपण घर कसं बस तरी घर आपण चालवलं, कोळशावरचे घर चालवलं. पण चंदनाच्या या झाडाचे कितीतरी पैसे येतात. मग त्याला वाईट वाटलं, कारण तोपर्यंत अर्धी चंदनाची बाग कोळसा करून विकून घालवली होती. मग याला वाईट वाटलं. यांनी काय केलं, राहिलेले बागेतले काय केले, मग चंदनाची लाकडं विकायला चालू केलं. मग मात्र जशी त्यांनी चंदनाची लाकडं विकायला चालू केलं, मग हळूहळू बंगला झाला, गाडी आली, काय काय आलं, काय काय नंतर आलं. पण आधी कोळसाच होता का नाही.
म्हणून आयुष्यामध्ये तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा असंच आहे. नाही काही गोष्टी कळल्या, जीवनाचं सार्थक कसं कळावं हे नाही कळलं तर आयुष्याचा कोळसाच आहे, आयुष्याची मातीच आहे. पण जेव्हा कळेल तेव्हा या देहाचं मोती आहे, सोनं आहे. आणि याच्याकरता कळून घेण्याकरता जनाबाई म्हणतात अभंगाचे प्रथम हो करा जन्माचे सार्थक जन्माये होनिया देख 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 करा जन्माचे सार्थक करा जन्माचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. जन्माला आल्यानंतर या देहाचं सार्थक कशाने होईल याचा मनुष्याने काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. पण मनुष्य मात्र या गोष्टीचा विचार करत नाही म्हणून सांगतात. मग देहाचं सार्थक करण्याकरता काय करावं लागेल तर जनाबाई म्हणतात वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. या मुखाने जर भगवंताचं नाम घेतलं तर का देहाचं सार्थक होणार नाही. पण आपण अनंत वाचाळ बरळ ती बरळ तोंडाने आपण नुसतं बडबड करत बसतो, ह्याचं बोल त्याचं बोल, ह्याने काय केलं त्यांनी काय. अरे त्याच्यापेक्षा देवाचं नाव घ्या. आपल्या इकडे जुनी माणसं म्हणतात अरे जरा देवा देवा करत बस. जुनी माणसं म्हणायची देवा देवा करत बस म्हणजे देवाचं नाव घेत बस, कशाला इकडचं तिकडचं म्हणतो. देहाचं सार्थक नामानेच होऊ शकतं. त्याचं कारण गगनाहुनी वाढ गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ ज्ञानदेव पूजे निवृत्तीशी गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात नामासारखं जगामध्ये श्रेष्ठ असं काहीच नाही. पण ज्याने नाम धरलं ना तो या काळाला सुद्धा सार्थक करू शकेल, देहाला सार्थक करू शकेल. हे निळोबाराय म्हणतात काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला धरिला
धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल काळ सार्थक केला काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. ज्याने देवाला धरलं ज्यांनी देवाच्या नामाला धरलं त्यांनी काळ सुद्धा सार्थक केला महाराज म्हणतात. म्हणून ज्याला वाटतं काळाला सार्थक, ज्याला वाटतं देहाला सार्थक करावं त्यांनी काय करावं. म्हणजे तुकोबाराय सुद्धा म्हणतं सांगत होतो मासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला. जन्म वाया घालवायचा नसेल तर देवाला आपल्याला भजावंच लागेल, कारण त्याच्याशिवाय या जीवाला दुसरीकडं कुठंही पर्याय नाही. म्हणून जनाबाई अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात वाचे नाम विठ्ठलाचे 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 देणे साथ कदे हाते देणे साथ कदे हाते गर गम ग गम ग गम ग गम मम गम ग गम रे ग रे जपनी जरे रे ग रे गम ग गम ग गम ग देणे साथ कदे हाते देणे साथ कदे हाते वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे म्हणून भगवंताचं नाम वाचे नाम विठ्ठलाचे त्याने सार्थक होई देहाचे. देहाचं सार्थक फक्त नाम करू शकतं. म्हणून जन्माला आल्यानंतर मी म्हणत नाही सगळ्यांनीच नाम घ्यायचं आणि बाकीच्यांनी काय करा म्हणजे बाकीचं काही करायचं का नाही. लोक म्हणतात सगळ्यांनी देवदेवालाच लागायचं का. मी म्हणत नाही फक्त देवदेवच करा. काही करा तुम्ही, काही काम करा. कामामध्ये काम काही म्हणा, जे काय तुम्ही काम करता त्या कामामध्ये थोडं तरी देवाचं स्मरण करू शकतो का नाही. कारण त्याचं स्मरण करावंच लागेल. कारण तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, त्याच्या सत्तेने विश्व चालतं म्हणून त्याला आठवलं पाहिजे. आणि उलट भगवंतानी गीतेमध्ये फार गोड सांगितले समोहम सर्वभूतेषु. या सर्व प्राणी मात्रांमध्ये मी आहे. गीतेमध्ये म्हणतात या सगळ्या प्राणी मात्रांमध्ये मी आहे, पण मी राहतो त्यांच्यापाशी जे मला भजतात, जे मला आठवतात, जे मला सतत चिंतन माझं करतात. मी त्यांच्या ठिकाणी आहे म्हणतात. भजन करणाऱ्याच्या ठिकाणी ते राहतात. हा नामाचा महिमा आहे. महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात ऐसा नामाचा महिमा. महिमा ऐसा नामाचा 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 महिमा शेषवर्णित झाली सीमा शेषवर्णित झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे शेषवर्णित झाली सीमा शेषवर्णित झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे म्हणून नामाचा महिमा एवढा गोड आहे. नामधारकाचा ठसा नामाने तरणारे तरले तरत
आहेत आणि तरत राहतील, म्हणून नाम जीवनामध्ये फार मोठं. हो नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले माझे कपी कुळ उधारिले कपी कुळ उधारिले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले हो नाम चांगले चांगले, नाम चांगलंय कारण नामाने होतं काय, आजामेय पाप राशी तोही गेला वैकुंठाशी. कितीतरी पाप केली ज्याच्या पापाची गणना, लोक म्हणतात पुण्याची गणना कोण करी त्याच्या पापाची गणना कोण करी, असं होतं. एवढं पाप पण तरी सुद्धा तोही नेला वैकुंठाशी. वैकुंठाला त्यालाही नेलं का, कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. शेवट नाम येणं फार महत्वाचं गोष्ट आहे, म्हणून नाम सगळ्यातून तारतं. म्हणून तुम्हा आम्हाला नामाने तारावं याच्याकरता सगळ्यांनी गोड असं भजन विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आणि या त्रिभुवनामध्ये तारक असणार काय नाम आहे. मग कुणाचंही घ्या तुम्ही, दत्ताचं घ्या तुम्ही, महादेवाचं घ्या तुम्ही, पांडुरंगाचं घ्या, नाही तर कुणाचंही घ्या, नाम हे शेवटी नाम आलं, म्हणून नाम घेतलं पाहिजे. मला असं काही वाटतं माहिती आहे का, आता बघा आता इथे एवढ्या महिला मंडळ बसलेत, संख्या जरा जास्त आहे ना तुमच्यापेक्षा, म्हणून तुम्ही खरं सांगा तुमचं नाव घेतलेलं तुम्हाला बरं वाटेल का नवऱ्याचं नाव घेतलेलं बरं वाटेल? कशा लाजल्या, आता काय खरं कुणाचं नाव घेतलेलं बरं वाटेल? नवऱ्याचं नाव घेतलेलं बरं वाटेल. तसं देवाच्या बाबतीत सुद्धा आहे, देवाचं नाव घेण्यापेक्षा साधू संताचं नाव घेतलेलं देवाला बरं वाटेल बरं का. हा, साधू संताचं नाव घेतलं जगाचा मालक खुश होतो, अरे माझ्या भक्ताची नावं घेतायत मी तिथं का जाऊ नये. म्हणून अंतःकरणापासून नाम घेता आलं पाहिजे, कारण नामच आपल्याला तारणार आहे. नाम भगवंताच्या नामाशिवाय, साधू संताच्या नामाशिवाय काहीच नाही होतं मोठं. आणि म्हणून श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. अजून ऐका ऐका, त्यांच्या भजनासारखं कोण काही नाही. अहो 2 मिनिटं भजन जर गायलं ना, आता आळंदीचा सोहळा आहे, 2 मिनिटं अजून भजन गायलं तर साक्षात इथं आळंदी निर्माण होईल. कारण ते भजन गायला चालू केलं की आळंदीत गेल्यासारखंच वाटतं. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया,
काय ही पोरीचं आपण ऐकायचं. आता ही पोरगी सांगणार आहे आपल्याला असं म्हणून ते बसले होते ना, काही नाही, ते हितच आहेत, अजून गारवडमध्येच आहेत. तुम्हालाच म्हणते हो, ऐका, जागी बसल्या आपल्याला या ठिकाणी ते ठिकाणी जाता येतं, कारण ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एका जागी बसून सुद्धा आपल्याला पंढरपूरला जाता येतं, आळंदीला जाता येतं, पण अंतकरणात तेवढा दृढ भाव आपला असला पाहिजे गड्या. आणि नामाचं एवढं महत्व आहे. भगवंताचं नाम घेतलं तर जगाचा मालक काय करतो, काय करतो. लय लांबचं उदाहरण काय द्यायचं. आता ज्यांचा समाधी सोहळा आहे, हो त्यांचंच उदाहरण घेतलं बघा तुम्ही. जास्त जर विचार केला, महाराज लोक कीर्तन आई जास्त सांगतील, बाप सांगतील, इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतील, पण ज्ञानोबाराय मात्र कमी सांगतात. त्याचं कारण आहे, ज्ञानोबारायांचं चरित्र असं आहे बाबा, की ज्ञानोबारायांचं चरित्र वर्णन करायला चालू केलं की डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण आहे, नवल वाटतो, हा तोच समाज आहे, हा तोच समाज आहे जो समाज, अरे संन्यासाचं पोरग आलं म्हणून ज्ञानोबरायांची सावली सुद्धा अंगावरती पडून देत नव्हते. आज त्याच ज्ञानोबरायांचं दर्शन होण्याकरता 2-2 तास रांगेमध्ये उभा राहतात. कारण हा समाज असा आहे, असताना त्याची किंमत आपल्याला कळत नाही, नसताना त्याची उणीव आपल्याला भासते गड्या. म्हणजे ज्ञानोबराय नाहीत असं मी म्हणत नाही, ज्ञानोबराय त्यांच्या ओव्या रूपाने अजून तुमच्या आमच्यामध्ये आहेत, पण असताना त्रास दिला हो आपण, पाहायला सुद्धा गेलो नाही. एक वेळचं जेवणाचं सुद्धा त्यांना महाग केलं, आपण जेवण सुद्धा पोटभर खाऊ दिलं नाही. आज त्याच ज्ञानोबरायांनी जगाला ज्ञानाचं भंडार दिलं. उगाच माझ्या ज्ञानोबरायांना ज्ञानाचा सागर म्हटलं जात नाही, विश्वाची माऊली म्हटलं जात नाही. ऐका, 22 वर्षाच्या लेकरानं समाधी घ्यावी. अहो 22 वर्षाच्या लेकरानं 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ द्यावा जगाला, आणि 22व्या वर्षी समाधी घ्यावी. 22वं वर्ष म्हणजे काय समाधी घ्यायचं वय झालं का? पण 22व्या वर्षी समाधी घ्यावी, जगाला दाखवावं, कारण मी एवढ्या वयामध्ये एवढं करू शकतो, तुम्ही का करू शकत नाही? तुमच्या पुढे अख्खं आयुष्य पडले रे, देहाचं सार्थक करा. माझ्या ज्ञानोबरायांनी सांगून ठेवलं, माझ्या ज्ञानोबरायांनी दाखवून दिलं. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबरायांसारखे संत जर समाधीस्थ होत असतील तर विचार करा. आणि जगाच्या पाठीवर माऊली कुणालाही म्हटलं जात नाही हो, जगाच्या पाठीवर माऊली कुणालाही का आईला म्हटलं जातं, पण जगाच्या पाठीवर माझे ज्ञानोबराय असे आहेत, पुरुष असून सुद्धा 22 वर्षाचे असताना त्यांनी समाधी घेतली खरं, पण सगळं विश्व त्यांना माऊली म्हणतं. अजून सुद्धा आळंदीमध्ये जाणारी प्रत्येक लेकरं आम्ही मोठे आहेत, आम्ही हे आहेत, आम्ही ते आहेत, आम्ही कीर्तनकार मोठे म्हणून जात नाहीत, आम्ही या माऊलीची लेकर आहेत म्हणून आळंदीत जाणारी लोक आहेत गड्या. आणि माऊली कुणालाही म्हटलं जात नाही. अहो माऊली शब्दात अर्थच आहे मानवता, उदारता आणि लीनता. माऊली शब्दात अर्थ आहे मानवता, उदारता, लीनता. ज्याच्या ठाई आहे त्यांनाच माऊली म्हटलं जातं. नाही, सगळे गुण माझ्या माऊलीमध्ये आहेत हो, हे सगळे गुण माझ्या ज्ञानोबरायामध्ये आहेत. म्हणून भाग्य आहे तुमचं आमचं की आळंदीसारखं तीर्थक्षेत्र तुम्हाला आम्हाला भेटलं. म्हणून जन्माला आल्यानंतर एकदा तरी अलंकापुरीला जावं, आळंदीला जावं आणि ज्ञानोबरायांना डोळ्यांनी पाहावं, कारण ती माय तुमच्या आमच्यासाठी बसलेली होती. तर मी म्हणते नाही या वारीला जाता आलं, परत जा, निवांत जा. आता लेकरांची गर्दी आहे तिथं, लेकरांची गर्दी झाल्यानंतर आईने कसं पाहायचं आपल्याला, निवांत जा, पण जा, गेलं पाहिजे गड्या, त्यांच्याजवळ गेलं पाहिजे. कारण ती अलंकापुरी असे बाबा, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव
गौऱ्यांची श्रीदांता शिवभेदी मेळा म्हणून आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव म्हणून जावगड्या एकदा तरी जन्माला आल्यानंतर आता काही लोक उद्या जाणारे आहेत समाधी सोहळ्याकरता काही लोक जाणारे आहेत तुमच्या भागातलं मला माहित नाही आमच्या भागात पिकअपच्या पिकअप भरून जाते जर जाणार कोणी असेल ना त्याला माझी विनंती असेल बाबा चाललाय ना ज्ञानोबरायांकडे अवश्य जा ज्ञानोबरायांना तेवढा आमचा निरोप द्या जरी जाता वा वा आळंदीला निरोप माझा घेऊन जा जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा चालला ना बाबा आळंदीला अरे जा माझ्या ज्ञानोबरायांकडे म्हणा त्यांना आम्ही नाही येऊ शकलो गड्या पण आमच्या वतीने आमचा निरोप त्यांना घेऊन जा जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा हा भाव माझा अंतरीचा हा भाव माझा अंतरीचा माऊली समाजा घेऊन जा माऊली समाजा घेऊन जा त्यांना जाऊन सांगा मी नाही आले आळंदीला मी नाही आले आळंदीला मला तुम्ही समजून घ्या हा देह पडला धरणीवरी हा देह पडला धरणीवरी हातात माझ्या ज्ञानेश्वरी हातात माझ्या ज्ञानेश्वरी जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा चालला ना तर जा माऊलीकडं कारण त्यांच्यासारखं योगी पुरुष हे आपल्याला दुनियेमध्ये पाहायला भेटणार नाही गड्या आज माऊलींच्या कृपेने आम्हाला सगळं एवढं आहे म्हणून माझ्या ज्ञानोबरायांनी भगवंताचं नाम घेतलं तर जगाचा मालक ज्ञानोबरायांना हाताला धरतो समाधीला बसवतो गड्या देव निवृत्ती याने धरले दोन्ही कर आणि बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ मग विचार करा जगाचा मालक माझ्या ज्ञानोबरायांसाठी येतो तुमच्या आमच्यासाठी काय येणार नाही येईल गड्या पण त्याच्याकरता तुम्हाला आम्हाला नाम घ्यावं लागेल तेच महाराज हे नाम किती गोड आहे किंवा या जगामध्ये श्रेष्ठ काय आहे किती नाम आहे हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये हो नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी मनी नामायाची मनी नामायाची दाणी वाची नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठल मन नाम याचे धनी मन नाम याचे धनी
आणि म्हणून आता भजन जर म्हणायला गेलं ना, भजनामध्ये एक गंभीरता असावी असं कोण म्हणतं माहिती का? संतवीर ज्यांना पदवी आहे बंडातात्या करारकड, ते बंडातात्या महाराज म्हणतात की आपण भजनामध्ये ना गंभीरता ठेवून भजन म्हटलं पाहिजे. गंभीर. आज धिंगाण्याचे भजन आली बाबा. आता भजन हे भजनच आहे, कसंही का, पण भजनच आहे. पण अंतकरणातून भजन जर म्हटलं तर खरंच भारी देवाला सुद्धा वाटेल. आणि म्हणून जीवनामध्ये नाही कुणाचं भजन करता आलं, साधू संताचं तरी भजन करावं. कारण साधू संताचं भजन तुका म्हणे पापे जाती संताची जपे, संताच्या भजनाने पाप जातं. म्हणून नाही भगवंताचं भजन आलं तर ज्ञानोबरायांचं तरी भजन घ्या. कारण ज्ञानोबराय कसे आहेत म्हणून सांगतात, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन योगी पावन
अपराध जना काही अपराध जनाचा काही अपराध जनाचा विश्व रागे धावे वनी विश्व रागे धावे वनी विश्व रागे धावे काय म्हटलं जातं योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा ईश्वरागे झाले वनी ईश्वरागे झाले वनी म्हणून जीवनात ज्ञानोपर्यंत जरी कळले तरी भगवंत कळाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही म्हणून कळलं पाहिजे गड्या. आणि एकच सांगेल हे का घ्यायचं माहिती आहे का बरीच लोक म्हणतात कीर्तनकारांनी कीर्तनात सगळे आणले संत घालवले गड्या. अहो संतांमुळे तर आम्ही उभा आहे. संताची जाणीव संतांना विसरून जमताय का पण संतांमुळे आज या ठिकाणी कीर्तन करण्याचे अहो भाग्य संतांमुळे सगळं आहे बाबा. त्या सांगेन एवढं सगळं गोड वातावरण एवढं सगळे असणारी मंडळी. आणि खरं पाहायला गेलं मी जास्त वेळ घेणार नाही चिंतनाला आपल्याला पूर्णविराम तर द्यायचाच परंतु असणारे आज मगर परिवार या मगर परिवारातला जीवात्मा निघून गेलेला आहे. आणि खरं पाहायला गेलं तर आपल्यातून एखादा जीवात्मा जाणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही बाबा. आपण एखाद्याला जीव लावला आणि ती जीव लावणारी व्यक्ती जर आपल्यातून निघून गेली काळजाचं काय होतं हे शब्दात वर्णन आपल्याला करता येत नाही. आज या घराला बाबांना एक मुलगा आहे एक चिरंजीव त्यांच्या 5 कन्या आहेत. आणि खरं सांगू बाबांसारखं भाग्यवान या जगामध्ये कोणी नाही पण कारण 5 लेकींचं कन्यादान त्यांना करायला भेटते बाबा. करायला भेटलं कारण जगामध्ये कुठलीही पुण्य तुम्ही करा पण कन्यादानासारखं पुण्य जगामध्ये नाही गड्या. कन्यादानासारखं पुण्य नाही. खरं विचार करा दादा आपल्याला महिला मंडळ खरं सांगा आपल्याला आपली वाटी तरी शेजारणीला देऊ वाटते का वाटी तरी भले तिने नेलेली असेल तर महिन्या 2 महिन्यात आपण परत आणण्यासाठी जातो बाई तुला दिली होती ना दे ना मला परत अगं माझी वाटी आहे आपण म्हणतो. मग विचार करा साधी वाटी सुद्धा आपल्याला शेजाऱ्याला देऊ वाटत नाही. काळजाचा तुकडा बाप कसा देत असेल हो परक्याच्या घरी. ज्या पोरीला 20 वर्ष दारामध्ये सांभाळलं ज्या पोरीला तळहाताच्या फोडा एवढं जपलं त्या लेकीला कोणा परक्याचं धन करताना बापाचं काळीच काय होत असेल गड्या शब्दात वर्णन नाही करू शकत. ऐका एक प्रसंग फार मला या ठिकाणी आठवतो कारण आज बाबांच्या 5 कन्या या ठिकाणी आहेत. आणि सांगू तुम्हाला बापाच्या जीवनातला आनंदाचा सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे त्याच्या पोरीचं लग्न आहे आणि तेवढाच दुःखाचा क्षण म्हणजे त्याच्या पोरीचं लग्न आहे. का कारण जेव्हा पार जपलेली तायडी दुसऱ्याच्या दारात जाणार आहे म्हणून बापाचं काळीच काय होतं शब्दात वर्णन नाही करता येत. पोरीचं लग्न एका पोरीचं लग्न बापाने जमवलं. पोरीच्या लग्नाकरता आटापिटा करायला लागला. पोरीच्या लग्नाकरता राब राब अहो दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला मर मर कबार कष्ट करत पोरीचं लग्न आहे ताडीचं लग्न आहे थाटामाटा धूमधडाक्यात लग्न झालं पाहिजे हे झालं पाहिजे. पोरीला आपल्या पोरीला सासरामध्ये काहीच कमी पडलं नाही पाहिजे म्हणून सगळं द्यायचं ठरवलं. अगदी सगळं भांड्यापासून कपाटापर्यंत सगळं द्यायचं. गाडी सुद्धा द्यायची. ताडीला वाटलं ना बापाला भेटा यावं ताडीने गाडी घेऊन आपल्याला भेटा आली पाहिजे म्हणून लग्नात देण्याकरता स्कूटी एक भेट म्हणून घेतली. अहो काय घेतलं बापाने का पोरीचं लग्न धूमधडाक्यात थाटामाटात करायचं. आपली पोरगी आहे आणि पोरगी दुसऱ्याच्या दारात जाताना तिला असं भासलं नाही पाहिजे की आपण परक्याच्या दारात आलो आणि बापाने आपल्याला दुःख दिलं वाटलं नाही पाहिजे. म्हणून बापाने काय केलं काय घेतलं पोरी करता
सगळं बाप करतोय, उन्हातानामध्ये राबतोय. अरे अगोदर आपला बाप 10 वाजता शेतामध्ये जायचा, आता गेलेला सुद्धा कळत नाही ना आलेलाही कळत नाही. पोरीला नवल वाटलं, त्या लग्न जमणाऱ्या पोरीने बापाकडे जावं, बापाचा हात हातामध्ये घ्यावा आणि बापाला म्हणावं, बाबा मी पाहते लग्न जमल्यापासून तुमची धावपळ चालली आहे बाबा, असं का करताय हो? अहो शेतात गेलेलं कळना, कामाला गेलेलं कळना, आलेलं कळना बाबा. अहो एवढी कशाची घाई गडबड झाली तुम्हाला? तायडी लवकर जावी असं वाटतं का? नाही ग तायडे, अगं काळजाचा तुकडा, लवकर जावं असं कुणाला वाटेल का ग? मग एवढं का करताय बाबा? पोरीने विचारल्यानंतर बापाचं गोड उत्तर आहे, तायडे माझा काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या दारात जाणार आहे आणि दुसऱ्याच्या दारात गेल्यानंतर माझ्या ताईडीला कशाची कमतरता भासली नाही पाहिजे गड्या. तुला तिथं सगळं भेटावं. अगं तिथं गेल्यानंतर तुला माहेरची आठवण सुद्धा येऊ नये, एवढा सुखाचा संसार तुझा व्हावा याच्याकरता माझा आटापिटा चालू आहे ग. काही तुला कमी संसारात पडू नये, सासरच्यांनी तुला नावं ठेवू नये ग याच्याकरता. त्या पोरीने लग्न जमलेलं, त्या पोरीने बापाला मिठी मारली, घटकन मिठी मारली आणि ती पोरीने बापाला म्हणा, बाबा खरं आहे तुमचं, खरं आहे तुमचं, मी तिकडं गेल्यानंतर मला सगळं सुख भेटेल हो. आपलं पत्र्याचं घर आहे, मला बंगला भेटेल, आपल्याकडं नाही गाडी बाबा, माझ्या सासरी मला गाडी पण भेटेल, जीव लावणारी माणसं भेटतील, हे भेटेल ते भेटेल, सगळं भेटेल, ते देण्याकरता तुम्ही आटापिटा करताय बाबा. सगळं खरं आहे हो, पण तुमच्यासारखा जीव लावणारा बाप कुठून आणू? तिथं तुमच्यासारखा जीव लावणारा बाप कुठून आणू? आज मला एखादी गोष्ट पाहिजे म्हटलं, मी नुसतं म्हणते बाबा मला ही गोष्ट पाहिजे, दुसऱ्या क्षणाला तुम्ही आणून देता. लग्न झाल्यानंतर कुणाला हक्काने मागो बाबा, कुणाला हक्काने मागो. जीवनात दुःख झालं तर या बापाच्या मांडीवर येऊन मी ढसा ढसा रडू शकते, माझं दुःख या बापाला सांगू शकते. बाबा तिथं दुःख कोणाला सांगू, तिथं कोणापाशी ढसा ढसा रडू नाही का? जीवनामध्ये बाप लेकीसारखं नातं कोणाचं नाही. आज बाबा भाग्यवान आहेत की बाबांना 5-5 लेकी मिळाल्या हो. कारण मुलगी कुणाच्याही दारामध्ये जर सरलं तरी चालेल. महिला मंडळ आपल्या बापाला विसरायचं नाही, कारण मगाशीच मी सांगितलं एक वाटी शेजारीला द्यायचं म्हटलं तरी आपल्या नाकीनव येतं. किशाचा पेन जरी आपल्याला कुणाला द्यायचं म्हटलं की आपल्या नाकीनव येतं का? माझा पेन आहे दुसऱ्याला का देऊ? अरे साधा 5 रुपयाचा पेन आपल्याला देणं होत नाही. जी पोरगी 20 वर्ष दारामध्ये सांभाळली ती पोरगी दुसऱ्याला देत असताना बापाचं काय होत असेल गड्या? नवल वाटतं. तो बाप आहे. जीवनात कुणी नाही कळलं तरी चालेल, पण बाप समजून घ्या. कारण कसा आहे बाप ऐका, कसा आहे बाप, लेकरांना प्रकाश देत देत स्वतः मशालीसारखा जळत राहतो. लेकरांना प्रकाश देत देत स्वतः मशालीसारखा जळत राहतो. कारण बाप तो शेवटी बाप असतो. कारण बाप तो शेवटी बाप असतो रे. लेकरांना फुलाच्या पायघड्या टाकतो, स्वतः मात्र काट्यावरती उभा राहतो. कारण बाप तो शेवटी बाप असतो. पोटभर भूक असून सुद्धा स्वतःचा पोट उपाशी मारतो आणि लेकरांचं पोट जो भरतो ना तो बाप तो शेवटी बाप असतो गड्या. बाप तो शेवटी बाप असतो. सगळ्या दुःखावरती मात करत आपली दुःख स्वतः गिळून टाकतो आणि लेकरांना सुखाचे दिवस आणतो. कारण शेवटी बाप तो बाप असतो. म्हणून दादा तुम्ही आयुष्यात कुणासाठी काय करचाल अथवा न करचाल, पण जे काही आयुष्यात करायचं ना ते आपल्या बापासाठी करायचं. अख्खं दुनिया नावं ठेवते, आपल्या बापाला ठेवू द्या हो, काही फरक पडत नाही. पण आपण कधी आपल्या वडिलांना नावं ठेवायची नाहीत गड्या. कारण लोक म्हणतात बापाला जाळलं की बाप मरतो. बापाच्या देहातनं प्राण निघून गेला की बाप म्हणतो अरे वेडे होता. पण ज्या दिवशी त्याचं पोटचं लेकरू त्याला म्हणतं बाबा तात्या आबा तुम्हाला काही कळत नाही, अहो तुमच्यासारखा बाप मिळण्यापेक्षा मला बाप नसलेला बरा असता, असं जर पोराच्या तोंडात आलं ना त्या दिवशी बाप जिवंत असून मेल्यात जमा असतो गड्या. जिवंत असून मेल्यात जमा असतो. म्हणून जगा दुनियाने आपल्या वडिलांना किती नावं ठेवू द्या, किती काही म्हणू द्या, आपण नाही बोलायचं गड्या, नाही बोलायचं. कारण त्याच्यासारखं आपल्यावर प्रेम करणारं कोणी नाही. म्हणून एकच म्हणेल, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या
उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. वडील कळणं फार अवघड आहे गड्या. आयुष्यात बंगला बांधा बापासाठी बांधा, गाडी घ्या ना बापासाठी घ्या. आपले शेजारी आपल्या समोर न फिरतात थाटामाटात, आपण आपल्या बापाला बसून थाटामाटात फिरवायचं, ती शोभा वेगळीच आहे हो. म्हणून आयुष्यात जे करायचं आपल्या ज्यांनी घडवलं त्यांच्याकरता, म्हणून याच आपल्या वडिलांच्या प्रेमाची कष्टाची जाणीव ठेवून आज असणारे संपूर्ण मगर परिवार, त्यांच्या 5ही कन्या, त्यांचे चिरंजीव आज त्यांच्यासाठी करत आहेत. खऱ्या अर्थाने एवढं सुंदर एवढं सुखाचा संसार सोडून बाबांना जावं लागलं गड्या. पण मी एकच म्हणेल गड्या, बाबा सोडू नका गेला आम्हा, बाबा सोडू नका गेला आम्हा, बाबा सोडून का गेला आम्हा, बाबा सोडून का गेला आम्हा. आठवण येते क्षणाक्षणाला, आठवण येते क्षणाक्षणाला, बाबा सोडून का गेला आम्हा, बाबा सोडून का गेला आम्हा. आणि म्हणून चंदनासारखा देह झिजवला या लेकरांना घडवण्याकरता गड्या. चंदनासारखा देह झिजवला, कारण चंदन बघा स्वतः झिजतं जगाला सुगंधित करून जातं. आज बाबांचं जीवन जरी चंदनासारखं असलं, स्वतः ते झिजून गेले, पण लेकरांचे संसार सुखात केले, लेकरांना सुखात ठेवलं. म्हणून आज बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली तरी असणारे आपले सर्व मगर परिवार त्यांना न विसरता त्यांच्यासाठी आज या ठिकाणी एवढं सगळं करत आहेत. मी म्हणेल त्यांच्यासाठी अशीच त्यांची सेवा करत राहा. त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या घरावरती राहो, एवढीच या ठिकाणी श्री ज्ञानोबा यांच्यानी प्रार्थना. तुकाराम 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 त्यांचे असणारे चिरंजीव जे आज या ठिकाणी एवढं सगळं करत आहेत. सूरज, कन्ना, बालिका, सारिका, प्रियंका, मोनिका आणि अर्चना आदी करून संपूर्ण परिवार आणि त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या पत्नी, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या पत्नी शारदाबाई, शारदा वसंत मगर. या ठिकाणी खरं पाहायला गेलं जीवनातनं बाप जाण्याचं जेवढं दुःख आहे ना, तेवढंच पती जाण्याचं सुद्धा आहे गड्या. कारण जीवनातनं बाप जेवढा गेल्यानंतर दुःख होतं, त्याच्या कैक पटीने नवरा गेल्यानंतर दुःख होतं, पती गेल्यानंतर दुःख होतं. कारण शेवटच्या काळामध्ये कसा जरी असला तरी आपला नवरा आपल्याला साथीला असावा गड्या. शेवट आपला संसार सुखाचा व्हावा किंवा शेवटपर्यंत संसार जावा, याच्याकरता नवरा शेवटपर्यंत, पती शेवटपर्यंत असावा. कारण प्रत्येक स्त्रीची देवाकडे प्रार्थना असते, देवाकडे मागणी असते, हे देवा तुझ्या दारात उभा आहे ना, तुला काहीच मागत नाही. ज्या धन्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं, ज्या धन्याच्या नावाचं सिंदूर लावलं, ते कायमस्वरूपी नवे नवे चितेवर जेव्हा आम्ही झोपलेलं असेल, आमची चिता जेव्हा पेटवलेली असेल, तेव्हा सुद्धा हे सगळं आमच्या सोबत असावं. त्या लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीने देवाकडे म्हणावं, देवा नको मला दाग दागिना, असू द्या काळ मनी, नको मला दाग दागिना, असू द्या काळ मनी, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, नको मला दाग दागिना, असू द्या काळ मनी. फक्त या दुःखाच्या प्रसंगामध्ये त्यांना धीर देणं फार गरजेचं आहे गड्या. म्हणून त्यांच्या चिरंजीवांना एकच सांगेल, आपण गेलेल्या जीवात्म्याला परत आणू शकत नाही. फक्त आईला आधार द्या, बहिणींना आधार द्या आणि या सगळ्यांनी मिळून दादांना आधार द्या, जेणेकरून या दुःखातून सावरण्याचं बळ त्यांच्यामध्ये येईल. कारण आपल्यातून एखादा जीवात्मा जाणं म्हणजे फार मोठं दुःख असतं बाबा. या दुःखातून यांनी सावरावं एवढीच या ठिकाणी मी प्रार्थना करेल. गोड अशी सगळ्यांनी साथ दिली. मी बराच वेळ तुमचा घेतला त्याबद्दल क्षमस्व.